पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। या प्रकरणी काल म्हणजे 16 जुलैला वडगाव मावळ न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली। यावेळी न्यायालयानं दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। केतन अग्रवाल प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत खूप चांगला तपास केलाय, यासाठी पुणे पोलिसांचं कौतुकही होत आहे। तसंच सदर प्रकरणात विविध धक्कादायक माहिती समोर येते। याच दरम्यान पुन्हा एकदा केतन अग्रवाल प्रकरणातील संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी बाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे। केतनची हत्या करण्यास सुरुवातीला दोघांनी कॉन्ट्रॅक्ट किलरला शोधलं। या कॉन्ट्रॅक्ट किलर सोबत सिया आणि चेतनची एकदा भेटही झाली। यावेळी दोघांनी केतनची कॉन्ट्रॅक्ट किलरला माहिती दिली, परंतु केतन अग्रवालची माहिती जाणून घेताच या कॉन्ट्रॅक्ट किलरने नकार दिला। त्यामुळे होकार देणाऱ्या या कॉन्ट्रॅक्ट किलरनं ऐनवेळी माघार घेतली। आता तीच व्यक्ती सिया आणि चेतन विरोधात प्रमुख साक्षीदार ठरणार असल्याची शक्यता आहे। तसंच ज्या कॅफेमध्ये सिया आणि चेतननं या व्यक्तीसोबत मीटिंग केल्याचं समजतंय, त्या कॅफेचं सीसीटीव्ही फुटेज जप्त करून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलाय। केतनला ट्रेकिंगची आवड असल्यानं त्याला लोहगडावर घेऊन जाणं कठीण नाही, हे सियानं हेरलं होतं। तसंच सियानं आपला कट तडीस नेण्यासाठी लोहगडावरची ती जागा निवडली होती। तिथं सीसीटीव्ही नसल्याची खात्री देखील तिनं केली होती। याशिवाय त्या ठिकाणी सर्वसामान्य पर्यटक फिरकत नाहीत हे देखील तिला माहिती होतं। पोलीस चौकशी दरम्यान शांत कसं राहायचं, पोलिसांच्या प्रश्नांना कशा पद्धतीनं उत्तरं द्यायची याबाबत जपानी व्हिडिओद्वारे तिने माहिती घेतली होती। पोलिसांनी या दोन्ही व्हिडिओच्या लिंकही सिया आणि चेतन यांच्या वेब हिस्ट्रीमधून मिळवल्याचं समजतंय।